दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा। तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता। 3 नमोद चषक सांसद क्रीडा महोत्सव केंद्रीय राज्य पंचायत राज्य मंत्री चषक 2024 चा शानदार शामियाना आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। हिरवगल वातावरण खडा पाडता मैदानाच्या आजूबाजूला झाडं झुडपं हवेनं भरलेला या दुपारच्या तडतडीत उन्हामध्ये आलेला तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत। स्ट्रायकेला तुम्ही पाहता राजू पाटील, नो स्ट्रायकेला कुंदन पाटील अशी सलामीची आघाडीची जोडी वीर तानाजी दापोडे टीमची मैदानामध्ये उतरली आहे। आणि तुम्ही पाहता 40+ क्रिकेट आज उंचावरती आणण्याचं काम यानं केलं। हे नाव कुंदन दादा पाटील जे संस्थापक अध्यक्ष खऱ्या अर्थानं 40+ ला चांगलं शिस्तबद्ध क्रिकेट आणि आम्ही 40+ आहोत तरी आमच्या नसा नसामध्ये रक्तामध्ये क्रिकेटचा खेळ आहे आणि या टाळस बॉलचा क्रिकेट आता ते देखील खेळतात। आणि याचं कारण त्यांची पुढचं पंच कमिटी अध्यक्ष संस्थापक कुंदनदादा पाटील असतील, अध्यक्ष अरविंद जी भोईर यांना देखील देऊयात पुढच्या कार्यकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। जाऊयात मॅच गेम ऑन लेट्स प्ले। पहिलाच गोलंदाज अंकुश आला आणि गेम ऑन झाली आहे। समोर राजू पाटील दमनदौरा गाजवला, आता गाजवण्याकर काही स्पर्धा अपील 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 हटाली लगेचच तुम्ही पाहिली लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव। नरेश तरे आमच्या सोबत आहेत। खेळ चांगला केला सकाळच्या सत्रामध्ये गावदेवी राजनोळीनं 2 सामने लगातार आपल्या होम ग्राउंड वरती जिंकली आहे। इथून ते देखील वाट पाहतात आमच्या जोडीला येणार कोण, डोंगे की दापोडे, त्यांना देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाला। नरेश तरेनं खेळ चांगला केलाय। संजय आमच्या सोबत आहेत 12 प्रतिनिधी आणि आमच्या सोबत तुम्ही पाहता मारुती पाटील जे डोंगेचे ते आमचे 12 प्रतिनिधी होऊन तुमचा देखील वेलकम। षटकातील पुढचा बॉल फुलटॉस आहे, फुलटॉस बॉल वरती बॉल चाला मड विकेटला, फुलटॉस सोडेल तो कुंदन पाटील कसला त्याने ठोकला मिड विकेटला, दमदार दर्जेदार रुबाबदार शानदार चौकार 4। करता नमो चषक स्वर्गीय वसंत ठाकरे क्रीडांगण राजनोळीचं भव्य सुजलम सफलम असं क्रीडांगण आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा तिसऱ्या दिवसामध्ये तुम्ही पाहता लेफ्टी गोलंदाज पुन्हा एकदा हुक केला, बॉल चालला कार्पेट मध्ये विकेटला फिल्डर तोपर्यंत या बॉलवरती सिंगल आली आहे। सिंगलला स्कोर पुढे जात असताना तुम्ही स्कोर पाहता धावपलकावरती धावा 6 या आकड्यावरती। मामा चषक सरवलीमध्ये खऱ्या अर्थानं दापोडे टीमनं पराभूत केलाय डोंगेला। आता डोंगेला उलटफेर करायचा या मैदानामध्ये त्या कॅप्टन तसं सांगितलं, पण खऱ्या अर्थानं जर तरला क्रिकेट नसतं दापोडे टीमची खऱ्या अर्थानं ते कॅप्टन देखील म्हणा दापोडे टीम यंदाच्या अंगामध्ये टचमध्ये फॉर्ममध्ये त्यांचा खेळ तुम्ही पाहता खऱ्या अर्थानं खूप चांगला आहे। राजू पाटील वरती अपेक्षा जास्त असतील टीम दापोड्याच्या। अपील 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 गवसला मोठा मासा गळ्याला लागला। लेग V4 OUT फलंदाज बाद वीर तानाजी दापोडेला पहिला धक्का। लागलाय पहिला धक्का मैदानामध्ये चिंतामण पाटील आला तिसऱ्या क्रमांकावरती। खऱ्या अर्थानं राजू पाटील कडनं अपेक्षा होत्या तो बाद झाला, लागला पहिलं यश प्राप्त झालं अंकुशला। पहिला धक्का लागला वीर तानाजी दापोडे टीमला। तुम्ही पाहता या क्रीडांगणामध्ये खूप चांगली मॅच तुम्हाला पाहायला भेटेल या दोन टीम मध्ये। चिंतामणाला बॅटिंगसाठी षटकातील पुढचा बॉल खोदून काढला कार्पेट बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं वेगानं फिल्डर आला उचलला तोपर्यंत दुसरी धाव झाली आहे पूर्ण। गुड रनिंग बिटवीन द विकेट। या 2 धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा पुढे जात असताना तुम्ही पाहता त्या 8 या आकड्यावरती। षटकातील पुढचा बॉल
सरळ चालला बॉल लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधनं क्रिकेट मधला सौंदर्य क्रिकेटचा सेफ पटका लाईट झाला. साइड स्क्रीनला धडक दे धडक चौकार. चिंतामण पाटीलच्या बॅट मध्ये 4. या कालीराम केनी जीतू आला बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्राईक केला पाहता कुंदनजी पाटील. दुसरा केला चिंतामण ज्याच्या बॅट मधला एक चौकार पाहिला. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये बॉलिंग ट्रॅक वरती. जीतूला तुम्ही पाहता दुसऱ्या षटकामध्ये कॅप्टन त्याच्यावरती दिला भरोसा आणि तो उतरला राजनोळीच्या क्रीडा नगरीमध्ये. षटकातील पहिलाच बॉल उडवलाय समोरच्या दिशेनं. बॉल चालला लॉंग ऑन ला फिल्डरला बीट करून. मात्र इथे बॅकअप खूप छान होतं. धावा मिळाल्या त्या 2 न स्कोर पुढे चालला. स्कोर बोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहता 14 या आकड्यावरती. 14 धावा स्कोर बोर्ड वरती. षटकातील पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. अंडर बॉक्स टापिंग स्ट्रोक पाहिला फर्स्ट स्लिपला तो बॉल. तोपर्यंत या बॉल वरती मिळाली आहे सिंगल स्कोर पुढे चालला. स्कोर बोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहता 15 वरती. 15 धावा स्कोर बोर्ड वरती. झेलची शक्यता पकडलाय. झेल संपला. चिंतामण पाटील चा खेळ धक्का लागलाय. दुसरा वीर तानाजी दापोडी संघाला. असतात छलचित्र टिपत असतात आणि खऱ्या अर्थानं मग नक्कीच लग्न असो हल्दी असो बर्थडे असो त्यानंतर काही इव्हेंट्स असो नक्कीच जर फोटोग्राफर जर तुम्हाला पाहिजे असेल संकेतशी नक्कीच संपर्क साधा. चांगले फोटोग्राफर आहेत तुम्हाला देखील देऊया तुमच्या पुढच्या कार्यकिर्दीसाठी क्रिकेटमय खूप साऱ्या शुभेच्छा त्या देऊयात संकेत फोटोग्राफरला. 15 धावा स्कोरबोर्ड वरती. न्यू बॅट्समन या नंबर 4 नितीन पाटील मैदानामध्ये गेला. उडवलाय आल्या धमाका. चाला रॉकेट मन विकेटला तडाखा. नाम वीर तानाजी दापोडे का शेर है. ठोकला नितीन पाटील ने षटकारचा.
बसला पल्ल्याचा षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीनं स्कोर चालला. तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती धावा 21. जीतू वरती प्रत्यला आल्या आल्या बाइट्स ऑफ फेस ओपन केला. नितीन पाटील स्वागत केला गोलंदाजाचा या षटकारानं आणि खेळक उडवला. हा मिस टायमिंग आहे. जाईल का इथे सोडला जेल कॅचेस विन द मॅचेस. या बॉल वरती धावा आल्या त्या 3 न स्कोर पुढे चाललाय. तुम्ही स्कोरबोर्ड वरती रणसंख्या पाहता त्या 24 या आकड्यावरती वीर तानाजी दापोडे या नावानं उतरतीये टीम. वीर तानाजी दापोडे पाहताय 60 वर्षाची त्यांची परंपरा. एक गाव एक मंडल वीर तानाजी दापोडे आणि खऱ्या अर्थानं तुम्ही कुठलं देखील मंडल उघडलं एका वर्षात बरकस्त पण हे 60 वर्षाची परंपरा असलेलं हे भिवंडी बनता पंचकृषीतील गाव आहे ते वीर तानाजी दापोडे तुम्ही पाहता. ऑन दी कार्पेट बॉल चालला मिड विकेटला. तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळाल्यात त्या 2. न स्कोर पुढे चालला. षटक संपलं दुसरं 26 या आकड्यावरती. धन्यवाद. चांगला झेल टिपला होता स्टँडच्या मागे. निलेश भगत इष्टरक्षक आहेत. मोठा धक्का लागलाय नितीन पाटीलच्या रूपानं. ओव्हर नंबर 3 आणि धावसंख्या आहे ती 26. 13 चेंडूमध्ये 26 धावा. कुंदनजी पाटील अजूनही खेळपट्टीवर आहेत. 5 चेंडूंचा सामना केला. 1 चौकार 2 सिंगल 2 डबल 10 या धावसंख्येवर खेळत आहेत. चिंतामण पाटीलनं 6 धावांचं योगदान दिलं. नितीन पाटीलनं 9 आणि राजू पाटील 0. नवीन फलंदाज ज्ञानदेव पाटील आलेत. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. राकेश पाटील महाराष्ट्र पोलीस दलातील एक सक्षम पोलीस व्यवसायाने पोलीस आहेत. फलंदाज ज्ञानदेव पाटील. वीर तानाजी दापोडे या संघाचे कुल कॅप्टन. नक्कीच 2 ट्रॉफ्या जिंकले आहेत. चाचणी स्पर्धा आणि दमन दौरा 2024चा विजेता संघ आहे. चांगला अगदी इष्टरक्षक आज निलेश भगत चांगले इष्टरक्षण करतोय. नक्की जितू पाटील फॅन टीम आहे. साई कृपा डोंगे, विनोद भगत, त्यानंतर अंकुश पाटील असतील, राकेश पाटील या संघाचे सर्व जुने सहकारी. चेंडूला पूल करायचा होता. चेंडू आणि बॅटचा प्रॉपर संपर्क नाहीये. अगदी घरच्या खेळपट्टीवर जणू काही गोलंदाजी करतायत राकेश पाटील. अचूक टप्पा आणि अचूक नियंत्रण. ज्ञानदेव पाटीलला 2 चेंडू डॉट करणं साधं सोपं काम नाहीये. 3 बॉल 1 विकेट. चांगली गोलंदाजी. हा चेंडू बघूया एक्झॅक्ट कुठे लागलाय.
एक धाव तर पूर्ण केलेली आहे आणि हा लेग बाईचा इशारा आलाय पंच सुनील म्हात्रे सरांचा आणि स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय द्वारकानाथ म्हात्रे गावदेवी रांजनोली संघाचा हा एक अष्टपैलू खेळाडू स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये 4 चेंडू 1 धाव 1 विकेट चांगलं कमबॅक आहे तिसऱ्या ओव्हरमध्ये राकेश पाटील याच्याकडून पुढील चेंडू हॅलो ते चेंडूला अगदी पॉइंट रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय दुसऱ्या धावेसाठी कुंदन पाटील पोचलेत दोन धावीने आता संघाची टोटल 29 2 ओव्हर 26 होत्या तिसऱ्या ओव्हरच्या 5 चेंडूमध्ये फक्त 3 म्हणजे साईकृपा डुंगे संघाने या ओव्हरमध्ये सामन्यामध्ये शिरकाव केलाय असं म्हणायला हरकत नाहीये शेवटचा एक चेंडू आहे ओव्हर नंबर 3 राकेश पाटील ते चेंडूला ऑन साईडला खेळलेत ऑन दी कार्पेट चेंडू मैदानाला गुदगुले करत चाललाय तिथे शत्रुरक्षक आहेत 2 धावा पूर्ण केलेत कुंदन पाटील यांनी आतापर्यंत या इनिंग मधून तब्बल 7 चेंडूंचा सामना केलाय एकही चेंडू डॉट नाहीये पहिला चेंडू चौकार त्यानंतर 2 सिंगल आणि 4 डबल अशा धावा जमवलेल्या आहेत चांगलं योगदान आहे 31 धावसंख्येमध्ये वैयक्तिक 14 धावा या कुंदन पाटील यांच्या खात्यावर आहेत 14 धावा कुंदन पाटील यांच्या खात्यावर 6 धावा चिंतामण पाटील नितीन पाटीलच्या खात्यामध्ये 9 ज्ञानदेवला खातं खोलायचं आहे राजू पाटील 0वर बाद नक्कीच इथे आता शेवटचा आणि अंतिम ओव्हर घेऊन आलाय संघातील एक माजी संघनायक साई भक्त आहे विनोद भगत फिरकी गोलंदाज आहे हा खेळाडू देखील या संघासाठी भरपूर सामने खेळला आहे जितू पाटील यांचा भरोशाचा खेळाडू आहे विनोद भगतकडून नेहमीच अशा अपेक्षा जितू पाटील यांनी बाळगलेल्या आहेत बघूया शेवटचे 6 चेंडू पहिल्या इनिंगचे शिल्लक किती धावांचं टार्गेट देईल साईकृपा डुंगे संघासमोर वीर तानाजी दापडे संघ अगदी शॉर्ट रनअपने आपल्या गोलंदाजीला सुरुवात करते विनोद भगत ओव्हर द विकेट पहिला चेंडू उंची मिळाली लांबी मिळेल का राकेश पाटील अगदी विनोद भगतनं दोन्ही हात डोक्यावर लावलेत म्हणजे इथे क्षेत्ररक्षक चुकलेत धावा मिळतील 2 राकेश पाटील तिथे असतील अगदी स्टेजच्या डाव्या बाजूला जे 2 ते 3 क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेट काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन आम्हाला दिसत नाहीयेत पंचाने आम्हाला इशारा करायचा आहे यस 33 धावा अगदी चांगला स्क्वेअर कटचा फटका पाहतोय चेंडू चाललाय डीप पॉइंट रिझन मधून 4 धावांसाठी हा अप्रतिम चौकार गुड शॉट लक्ष ठेवा चांगली धून तुम्ही जरूर पेच करता मात्र मैदानामध्ये चेंडू आल्यानंतर जरा थांबा आपण चांगला चेंडू चांगला अगदी वाईट यॉर्कर चेंडू हाताळलाय 2 धावा तर निश्चित होतील विजय भगत ग्रामपंचायत सदस्य आहेत नक्कीच जितू पाटील देखील डुंगे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आहेत आणि माजी उपसरपंच सरपंच त्यांचे बंधू शैलेश पाटील नवीन 40+ मध्ये खेळतायत गावदेव चौटे डुंगे ते देखील विद्यमान सदस्य आहेत पुढील चेंडू इथे देखील एक गती कमी केलेला चेंडू आपण पाहिला चेंडू चाललाय लॉंग ऑन रिझनला क्षेत्ररक्षक आहेत दुसऱ्या धावेसाठी आता कुंदन पाटील पोचलेत त्यांनी विकेट सोडली होती अक्षरशः मात्र विनोद भगतच्या हातामध्ये चेंडू आला नव्हता कुंदन पाटील यांनी पाहिलं होतं घेरलं होतं आणि अगदी संघासाठी दुसरी धाव त्यांनी पूर्ण केलेली आहे धावसंख्या 41 2 चेंडू अजूनही या
ओव्हरचे शिल्लक आहेत. ज्ञानदेव पाटीलनं 6 चेंडूमध्ये 10 धावा बनवलेत. 2 डॉट, 2 डबल, 1 चौकार. बघूया या चेंडूवर इथे देखील फटका उडवलाय. काऊ कॉर्नर रिजनला चेंडू जाईल. टाटा बाय बाय करत सीमारेषेच्या बाहेर षटकार. आपण पाहिलं तर 18 धावा दिलेल्या आहेत. 16 धावा 5 चेंडूमध्ये 1 चौकार, 1 षटकार, 2 दुहेरी, अजून 1 चेंडू शिल्लक आहे. ज्ञानदेव पाटीलच्या बॅटमधून षटकार येणार नाहीये असं खूप कमी वेळा आपण पाहतोय. स्टॉपेज लागलाय. स्वतः विनोद भगत निलेशनं कॉल केला होता की तू झेल घे, मी थांबतोय. इथे झेल सुटलाय. 1 धावावाली. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर वीर तानाजी दापोडे संघाने 3 गड्यांच्या मोबदल्यात धावा बनवल्यात 48 आणि विजयाचं लक्ष्य आहे 49 धावांचं. ज्ञानदेव पाटील खेळलेत 17 वर नाबाद राहिलेत. कुंदन पाटील त्यांच्या खात्यामध्ये देखील धावा आहेत 14 नाबाद. एकही चेंडू डॉट केली नाहीत. 7 चेंडूमध्ये 14. ज्ञानदेव पाटीलनं 8 चेंडूमध्ये 17. चिंतामणनं 2 चेंडूमध्ये 6. नितीननं 2 चेंडूमध्ये 9. असे आपण बॅटिंग लाईनअप पाहिली वीर तानाजी दापोडे संघाची. 49 धावांचं लक्ष्य आहे आणि पहिल्या ओव्हर हे खूप काही सांगून जाईल साई कृपा ढुंगे संघासाठी. राकेश पाटील एक चांगला फलंदाज आहे. जितू पाटील, त्यानंतर विनोद भगत आणि अंकुश पाटील हे अगदी जुने जाणते खेळाडू या संघामध्ये आहेत. अनिल हेमंत सध्या या संघामध्ये नाही आहेत. ते देखील एक 2 चांगले फलंदाज म्हणून ज्यांची या संघासाठी ओळख आहे. बघूया विनोद पाटीलने एकूण धावा खर्च केल्या 17. तिसऱ्या ओव्हरमध्ये आले होते 5. दुसऱ्या ओव्हरमध्ये जितू पाटीलच्या 14 आणि अंकुश पाटीलच्या पहिल्या ओव्हरमध्ये 12. अशी एकूण धावसंख्या 48 आणि विजयाचं लक्ष्य आहे 49 धावांचं. गंगामाता गोंदवले संघ काही कारणास्तव इथे पोहोचू शकला नव्हता. मात्र त्यांनी या स्पर्धेच्या आयोजनाला, नियोजनाला आणि स्पेशली कुंदनजी पाटील साहेबांच्या वीर तानाजी दापोडे संघाला शुभेच्छा दिलेत. दीपक पाटील सध्या यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत. गंगामाता गोंदवली संघाचे एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे दीपक पाटील यांनी गंगामाता गोंदवली संघाकडून विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे यांच्या स्पर्धेला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद दीपकजी पाटील. नमो चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 49 धावांचं लक्ष्य आहे. बघा यानंतर मातोश्री चाविंद्रा, जयहनुमान टेंबिवली, जयहनुमान गोवे, शिवनेरी स्पोर्ट आमणी आणि गावदेवी पिंपलगार या 5 संघांनी आपल्याला जी रिपोर्टिंग करायची आहे. यानंतर आपण आजच्या ग्रुप नंबर C मधून शेवटचा सामना पाहणार आहोत. गावदेवी, रांजनोली आणि चालू सामन्यातून विजेता वीर तानाजी दापोडे संघ आपण पाहतोय. मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी कुंदन पाटील, श्यामदादा चौधरी, सत्यवान पाटील, माणिक पाटील, मनोज पाटील, ज्ञानदेव पाटील, चिंतामण पाटील, त्यानंतर राजू पाटील, नितीन पाटील, नितीन ज्युनियर आणि नरेंद्र भोईर अशी टीम आपण पाहतोय. अगदी प्रल्हाददादा पाटील आणि संजू पाटील हे देखील संघाच्या बरोबर आहेत. आज हेमंत भोईर संघामध्ये नाही आहेत. बघूया 49 रोखायचे आहेत. चर्चा तर होणारच आहे. नक्कीच ग्रामदेवतेचं नाव महादेवी आई दापोडे गावची कुल स्वामिनी आहे. आणि बघूया
2 चषक जरूर पटकवलेत, मात्र ग्रामीणची ट्रॉफी अजून उचलायची बाकी आहे. दमान चषक आणि चाचणी स्पर्धा, ग्रामीणचे अजूनही ट्रॉफीचा हकदार वीर तानाजी दापोडे संघ झालेला नाहीये. ही स्पर्धा त्यांच्यासाठी नेहमी लक्की राहिलेली आहे. बघूया आजच्या दिवसातून अंतिम विजेता कोण. गावदेवी रांजनोली, इलाका भी हमारा और धमाका भी हमारा, की वीर तानाजी दापोडे की साई कृपा ढुंगे. 3 संघ आहेत, मात्र 3 संघामधून आजच्या ग्रुप सी मधून अंतिम विजेता कोण हा प्रश्नचिन्ह आहे. साई कृपा इंटरप्राइजेसचे मालक जितूजी पाटील, नक्कीच एक त्यांचे पिताश्री गावचे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. त्या पंचकृषीतील एक नामवंत असं व्यक्तिमत्व आणि माजी सरपंच देखील त्यांचे पिताश्री राहिलेले आहेत. आणि स्वतः जितेंद्र पाटील देखील विद्यमान सदस्य आहेत. नक्कीच विजय स्पोर्ट खानपे या संघाचे एक अष्टपैलू खेळाडू सलामीवीर जितेंद्र पाटील, नक्कीच आपल्या संघटनेचे देखील ते पदाधिकारी आहेत आणि त्यांनी या स्पर्धेला आणि दोन्ही संघांना शुभेच्छा दिलेत. जितेंद्र पाटील, विजय स्पोर्ट खानपे आणि भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. फलंदाज आले तर राकेश आणि नॉन स्ट्राईकला जितू पाटील. राकेश पाटील देखील 45 वर्षाचे खेळाडू झालेले आहेत. क्या बात आहे. चांगले सलामीवीर म्हणून साईकृपा ढुंगे संघाला अनिल आणि हेमंतच्या नंतर एक चांगला फलंदाज मिळाला सलामीला. बघूया पहिल्या ओव्हर खूप निर्णायक असेल, कारण की 49 बनवायचे आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 15 पेक्षा जास्त धावा येणं हे ढुंगे संघासाठी नक्कीच चांगला संकेत असेल. मात्र राजीव पाटील देखील एक चांगला गोलंदाज आहे. पहिला चेंडू ऑन साईडला उडवलाय नरेंद्र भोईर. त्यानंतर मनोज पाटील चेंडूवर झेपवलेत, मिळतील 2 धावा. ज्ञानदेव पाटील आणि मनोज पाटील नेहमीच आपण पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अगदी शमारशा लगत पाहतोय. ज्ञानदेव पाटील लॉंग ऑफ आणि मनोज पाटील वाईडिश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर. बघूया श्याम चौधरीनं थोडासा स्क्वेअर केलाय शॉर्ट लेग रिजनमध्ये. त्यानंतर नरेंद्र भोईर यांना देखील थोडासा स्क्वेअर केलाय. कुंदन पाटील क्षेत्ररक्षण लावतायत. पुढील चेंडू, इथे चेंडूला उडवलाय. बघूया माणिक पाटील आणि मनोज पाटील यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार येतोय. राकेश पाटीलच्या बॅटमधून पहिला चौकार. जो पाटीलवर राकेश पाटीलनं 49चा पिछा करताना 2 चेंडूमध्ये 6. सुरुवात तर चांगली आहे, शेवट बघूया कोणा संघासाठी चांगला होतोय, दापोडे की ढुंगे. इथे देखील चेंडूला उडवलाय. चेंडू हवेमध्ये. इथे झेल ड्रॉप केलाय. मला वाटतं मनोज पाटील ना नाराज आहेत. कुंदन पाटील नाराज आहे. गोलंदाज राजू पाटील नाराज आहे. चिंतामण पाटील. धावा मिळतील 2.
किरण विनोद ठाकरे युवा नेतृत्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत पिंपलघर रांजनोली आणि भावी उपसरपंच किरण ठाकरे यांचं मंचावर शुभागमन. धन्यवाद बंडूजी जोशी, आपण आलात या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दिली. विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे यांच्या वतीनं आपलं पुन्हा एकदा खूप खूप आभार. 4 चेंडू 9 धावा आणि 9च्या 9 धावा या राकेश पाटीलच्या खात्यामध्ये आहेत. जितू पाटील देखील नेहमीच मोठे फटके मारण्यासाठी माहीर असे फलंदाज अशी ओळख आहे. बघूया राजू पाटील, चांगला चेंडू, स्विंग अँड मिस, परफेक्ट यॉर्कर. नितीन सध्या ईस्टर्न पासून खूप दूर राहून इस्टरक्शन करतायत. नेहमीच क्लोज इस्टरक्शन आपण त्यांना पाहिलंय. रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील चांगलं इस्टरक्शनची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहे. 9 धावा, इथे सरळ 2 चेंडू काढलेत, डॉट कमबॅक केलाय. राजू पाटीलनं थोडेसे नाराज आहेत कारण की झेल राकेश पाटीलचा सोडलाय. नक्कीच हा झेल दापोडे संघाला घातक ठरतोय की साई कृपा डुंगे संघाला. हा भिवंडी नाही तर ठाणे जिल्ह्यामध्ये आहे असे मंडप डेकोरेटरचे मालक रुपेश मडवी, जानमान टेंबिवली संघाचे सहकारी खेळाडू देखील आहेत. आपलं सहर्ष स्वागत आहे नमो चषक 2024 मध्ये. चिंतामण पाटील आलाय. नक्कीच अगदी दापोडे गावचे भाचे आणि दैसरचा एक दमदार तडफदार तोफखाना आवाज सौरभ पाटील. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सोबाज. लक्ष तुम्हाला गाठायचं 49 धावेचं, सरासरी 12.25 ही पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली. दुसऱ्या बॉलवरती होईल का? टॉप एज लागली है, पकडलाय झेलको. विकेटचं पतन तू चल मी आया, धक्के पे धक्का. आल्या पावली माघारी लागोपाठचा दुसरा धक्का.
पहिली विकेट हॅट्रिक होईल का या स्पर्धेमध्ये नभोचषक 2024 मध्ये? हॅट्रिक बॉल ऑन ए हॅट्रिक. अपील 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 पण बाहेर होता खऱ्या अर्थानं लेग बाईच्या स्वरूपात एक धावा. गोलंदाजी दमदार दर्जेदार नाव चिंतामण पाटील खूप चांगली गोलंदाजी करतोय. खऱ्या अर्थानं या षटकामध्ये तुम्ही पाहता लेग बाईच्या स्वरूपात एक धाव. स्कोर बोर्ड वरती धावा तुम्ही पाहताय 10 रन. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल चालला कव्हर बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डर आहे तिकडे. तोपर्यंत तुम्ही पाहता धाव भेटली आहे ती 1-1 ने स्कोर पुढे चालला 11 वरती. खूप चांगली गोलंदाजी होत असताना तुम्ही या दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या. षटकातील पुढचा बॉल. बॉल चालला सरळ पाहता मध्ये विकेटला फिल्डर धावतोय. माणिक पाटील वेगानं आले. तोपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती. या 2 स्कोर 13 या आकड्यावरती 13 रन स्कोरबोर्ड. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर बॉल खाली आला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आला. या डॉट बॉलनं षटक क्रमांक संपलं. दुसरा 2 षटकांचा खेळ संपत असताना धावफलकावरती धावा फक्त 13. या षटकामध्ये धावा आल्या फक्त 2. खूप चांगलं 3-4 धावा आल्या. खूप चांगलं इकॉनॉमिक्स राहिला. 2 षटकांचा खेळ संपला. स्कोर 13 वरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. गोलंदाजाला ज्ञानदेव पाटील टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टन लीडिंग फ्रंट. बॅटिंग दबदार केली आहे. पहिलाच बॉल फेकला त्यानं वाईड. शाहरुख खान के आदा में वाईड बॉल. 1 स्वरूपाची एक धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर चालला पुढे तो 14 वरती. बॉल चाललाय तुम्ही पाहता बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डर येईल तोपर्यंत एकच धाव. 1 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे जात असताना तुम्ही पाहता 15 या आकड्यावरती. बॅटिंग चांगली केली आहे ज्ञानदेव पाटील टीमचा कॅप्टन आहे. बॅटमधनं 1 षटकार 1 चौकार जरूर आला. 17 धावेचं त्यानं योगदान दिलं. खऱ्या अर्थानं चेंडू फेस 8 केले. 8-17 गोलंदाजी कशा रीतीनं करेल. विकेट कीपर जजिंग करत असताना थोडी विकेट कीपरच्या माध्यमात आता मिस्टेक झाली आहे. विकेट कीपर तुम्ही पाहता नितीनला या बॉल वरती आली आहे ती सिंगल. स्कोर पुढे जात असताना 16 वरती. 16 धावा स्कोर बोर्ड वरती तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल. खोदून काढला अक्षरशः या बॉलला. बॉल चालला लॉंग ऑनला. फिल्डर आहेत तोपर्यंत या बॉल वरती धाव आली आहे ती 1-1 ने स्कोर पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रन संख्या 17 या आकड्यावरती. बॉल चालला बॉडलाईनच्या दिशेनं. फिल्डर आहे तोपर्यंत एकच सिंगलला जास्त आता प्रमोट केलं जात आहे. बॅटिंग करणारा साई ग्रुप ढुंगे टीमच्या बाजूनं. स्कोर पुढे जात असताना 18 वरती. नेक्स्ट मॅच यातून जो जिंकेल तो फाईट करणार आहे गावदेवी राजनोलीला. गावदेवी राजनोली तुम्ही देखील सज्जना तुमचे खेळाडू. लगेच आपण टॉस करणार आहोत या मॅच नंतर. वेळ आमच्याकडे कमी आहे. मॅचेस आज खूप बाकी आहेत. अपील केली आहे लेग बिफोर OUT. फलंदाज बाद. पहिलं यश प्राप्त झालं ज्ञानदेव पाटीलला. लागणारा 3रा धक्का साई कृपा ढुंगे टीमला.
तुमचं देखील स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊयात मैदानाकडे. षटकातील पुढचा बॉल लोअर फुल टॉस, फक्त त्याला टॉस केला, ऑन द टॉस बॉल चालला, लॉंग ऑफचा फिल्डर कुंदनजी पाटील. तोपर्यंत या बॉलवरती 240+ विकेट उंचावतं या व्यक्तिमत्वाचं खऱ्या अर्थानं पाठबळ आहे. संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील तुमचं देखील स्वागत करू. 40+ भिवंडीचं क्रिकेट उंचावरती नेण्याचं काम केलं. खऱ्या अर्थानं भिवंडी हीच खऱ्या अर्थानं ही पहिली आहे. खूप असोसिएशन आहेत खऱ्या अर्थानं. मग तुम्ही कल्याणमध्ये असोसिएशन आहे, रायगडमध्ये असोसिएशन आहे, नवी मुंबईमध्ये देखील असोसिएशन आहे, पण बाहेर खऱ्या अर्थानं ही दबन दवरा ही करते ती भिवंडी. हा भिवंडी ब्रँड आहे. खूप चांगले राजकीय क्षेत्रामध्ये माणसं आहेत आणि खऱ्या अर्थानं हे पंचकृषीत असलेला वीर तानाजी दापोडे. तुम्ही गाव पाहता, गाड्या बघा ज्या समोर आमच्या व्यासपीठा समोर ज्या फोर व्हीलर आहेत ना, कार व्हाईट कलरच्या, त्या साईड करा प्लीज. कोणाच्या असतील त्या साईड करा. आणि मागच्या मॅचचा देखील मॅन ऑफ द मॅच आम्ही एक ट्रॉफी बाकी आहे देणार आहोत. खऱ्या अर्थानं टीम कोपर शॉट असली तरी आम्ही ही मॅन ऑफ द मॅच ती देणार आहोत. ती या मॅच नंतर लगेच देऊ. स्कोरबोर्ड वरती रनसंख्या 20-29. आता खऱ्या अर्थानं सॅम आता खऱ्या अर्थानं कोणाला तरी रिषभ पंत व्हावं लागेल कोलकाता नाईट रायडर्सचा. नरेंद्र भोईर आला बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न. हा बॉल खूप चांगला डॉट बॉल. डॉट बॉल आला. 20 धावा स्कोरबोर्ड वरती. षटकातील पुढचा बॉल सफल झाल्यात. ॲक्रोट रन खेळण्याचा प्रयत्न. लागोपाठचा दुसरा बॉल डॉट आला. खूप चांगली गोलंदाजी करत असताना तुम्ही पाहताय नरेंद्रला या षटकामध्ये 2 बॉल डॉट. 4 मध्ये 29. आता सगळं काही अपरित वाटतं. डुंगेच्या बाजूनं ऑल ऑन दी कार्पेट बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं आणि झाली इथे मिस फील्ड. फिल्डरच्या माध्यमातून आला लक फॅक्टर. चौकार टीम डुंगेच्या 24 वरती स्कोर. 25 अजूनही गरज आहे 3 मध्ये. टॅपिंग बॉल टॅपिंग क्रिकेट आणि ब्लॉक स्ट्राईकचा टॅपिंग स्ट्रोक. नरेश दादा आपल्याला आठवण आलं खऱ्या अर्थानं गल्लीकर क्रिकेट पासून केलेली सुरुवात आहे ड्रमची आणि तो टॅपिंग फटका आपण पाहिला. खऱ्या अर्थानं एकदा एकादावीच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. स्कोर बोर्ड वरती 25 या आकड्यावरती 2 मध्ये 24 करायचे आहेत. मुश्किल आहे. सर्व काही आता अपरित वाटत आहे डुंगेच्या बाजूनं, कारण काही विजयाच्या दिशेनं आता वीर तानाजी दापोडे चालली आहे. फटका उडवलाय. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर राजू कडनं झाली आहे चुकी. सोडलाय झेल आणि या 1 धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा 26 या आकड्यावरती 1 पाऊल दूर वीर तानाजी दापोडे दुसऱ्या विजयासाठी. गावदेवी राजनोली टीमचा कॅप्टन तुम्ही देखील उपस्थित आहे या स्पर्धेची. तुम्हा माझे लाडके आयोजक खऱ्या अर्थानं उद्योग आघाडी भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष. आता सकाळी